नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. नेहमी ऐकता तेव्हा मित्रांपासून सुरुवात करतो, पण गेलं वर्षभर जेव्हा जाहीर कार्यक्रम होतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर महिला असतात आणि अनेक ठिकाणी महिलांनी अशी तक्रार केली आहे की आम्ही पण ऐकतो पण तुम्ही चुकूनही मैत्रिणी म्हणत नाही. तर आज इथे मुद्दाम मित्रांनो आणि मैत्रिणींनो असं म्हणतो. मी बारकाईने, आज खरं माझी तब्येत बरी नाहीये, कालपासूनच बरी नव्हती, पण एकदा शब्द दिला की यायला पाहिजे म्हणून हजेरी लावली इथपर्यंत. मी बारकाईने सुशीलचं भाषण ऐकत होतो. सुशीलने अर्जुन सांगितला म्हणजे मुली पळवण्यासाठी, पण त्याच्याही खूप अलीकडचा एक विसरलं, त्याचं नाव होतं पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणने संयोगितेला नेलं होतं. तेव्हा पराक्रम हा आपल्यामध्ये ठासून भरलेला आहे, पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की आपण आळशी आणि उदासीन बसतो. आपण अल्पसंतुष्ट आहोत. हा जगातला एकमेव समाज आणि एकमेव देश असा आहे, या खंडप्राय भारतातून शेजारच्या कुठल्याही देशावर कधी आक्रमण झालं नाही. कधी आक्रमण झालं नाही. तिकडून बाबर आला, तिकडून युरोपातून अनेक आले, भारताने कोणावर आक्रमण केलं नाही. इतका लोकशाही, मी सगळ्यांना सांगतो, लोकशाही तुम्ही काय सांगता आम्हाला? आमच्या इथे गणराज्य ही कल्पना फार पुरातन आहे. एक एक गाव स्वतंत्र होता आपला, एक एक गाव स्वतंत्र होता. आणि अशा या खंडप्राय देशाला ब्रिटिशांनी एकत्र केलं म्हणून हे राष्ट्र झालं असं सांगणारे देवटे आपल्याकडे भरपूर आहेत. पण हा देश कधी कुठल्याही नेत्याने एक केला नाही. हा देश एक होता कारण इथली जनता स्वतःला एक मानते, ज्याला तो स्वतःला हिंदू मानतो. आणि मी बाकीचे विद्वान वगैरे सोडा, हिंदुत्ववादी सोडा, मी तुम्हाला एका मोठ्या मुस्लिम मौलवीची साक्ष काढतो आज, जो दिल्लीच्या जामा मशिदीचा शाही इमाम आहे. त्याचं वक्तव्य आहे की हा देश स्वतंत्र आहे म्हणून इथे मुस्लिम सुरक्षित आहेत आणि कुठल्याही राजकीय पक्षामुळे हा देश सेक्युलर राहिलेला नाही. हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे म्हणून हा सेक्युलर आहे आणि सगळ्या धर्मांच्या लोकांसाठी सुरक्षित आहे. यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय पाहिजे आपल्याला, सांगा ना. तेव्हा भोरटे लोक काय बोलतात, आपलं गंमत अशी असते ना की समोर जे दिसतंय, मी स्वतः कधी ड्रायव्हिंग करत नाही. त्याचं कारण असं आहे की तो ड्रायव्हर असतो, त्याचे दोन्ही डोळे समोर असावे लागतात. पण मित्रांनो, एक गमतीशीर गोष्ट असते की डोळे समोर आहे म्हणून सगळं दिसतं, पण आपण सगळं बघत नसतो. मी आत्ता माझ्या डोळ्याचा उपचार चालू आहेत. मी डॉक्टरांकडे गेलो होतो. दादर टीटीला ते हॉस्पिटल आहे आणि ते डॉक्टर मला यथावकाश समजवत होते की काय प्रॉब्लेम असतात डोळ्याचे वगैरे. पण 55 वर्ष पत्रकारिता केलेली आहे, त्यामुळे समोर कोणीही असो त्याला शहाणपण फक्त मीच शिकवू शकतो. हा जो पत्रकारी स्वभाव आहे तो अंगात मुरलेला आहे. त्यांना म्हटलं, डॉक्टर डोळ्यांना दिसत असेल पण डोळे बघत नाहीत, तुम्हाला काय सांगता? म्हटलं हो, हे माझं निरीक्षण आहे. ते म्हणले मग कोण बघतो? म्हटलं मेंदू बघतो. डोळ्याला दिसतं पण बघणारा मेंदू असतो. तसं ते एवढं मोठं स्वतःचं हॉस्पिटल काढलेले डॉक्टर, ते तुम्हाला असं कसं निरीक्षण, ऑब्झर्वेशन ठीक आहे, पण कसं काय? म्हटलं एक काम करा, मी इथेच बसलोय दादर टीटीला, तुम्हाला आला असेल मुंबईला माहिती आहे, दादर टीटी म्हणजे सर्कल आहे. त्यांना म्हटलं डोक्यावर एक कॅमेरा लावा आणि दादर टीटीला एक फेरी मारून द्या आणि या आणि लिहून काढा काय काय बघितलं आणि मग कॅमेरा चालू करा, पण तुम्हाला कळेल तुम्ही 100 गोष्टी दिसल्या तर 90 गोष्टी बघितलेल्या नाहीत. पण कॅमेऱ्याने सगळं टिपलं. कॅमेरा म्हणजे डोळा आहे, त्याला दिसतं सगळं, पण मेंदू काही गोष्टी एडिट करून आवश्यक तेवढंच दाखवतो. ते डॉक्टर म्हणे 1 मिनिट थांबा. म्हटलं का? नाही थांबा म्हणून ते गेले बाहेर आणि त्यांच्या हॉस्पिटलमधले 8 डॉक्टर घेऊन आले. तेव्हा डोळ्यांचंच हॉस्पिटल. मग असं परत सांगा सगळ्यांना. म्हणजे डॉक्टर, मी मेडिकल कॉलेजमधला प्रोफेसर नाहीये, मला याचं मेडिकल काही कळत नाही, माझं ऑब्झर्वेशन आहे. नाही नाही, ते परत सांगा, हे आम्हाला शिकवलं गेलं पाहिजे.
तर मित्रांनो, जगाकडे आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला काय बघायचंय पण ठरवावं लागतं. नाही तर समोर असतं. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. इथे माझ्या वयाचे किंवा माझ्या आसपासच्या वयाचे किंवा आज जे 40-50च्या पुढे आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. तुम्ही असाल, तुमची मुलं असतील, शाळेत गेलेले, साधारण 20 वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण विभागाने दिलेलं एक पोस्टर लावलेलं असायचं. त्याच्यावर एक शीर्षक होतं, अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांना पत्र. बघितले तुम्ही लोकांनी? बघितलं ना? हा, मी बघितलं होतं. पण गंमत अशी की डोळ्यांनी दाखवलं तेवढं बघितलं. ते खरं आहे की खोटं आहे हा विचार माझ्याही डोळ्यात आला नाही. पण पुण्यात एका माणसाने त्यासाठी शिक्षण खात्याला पत्र लिहिलं. हे लिंकनने कधी लिहिलं होतं आणि कुठच्या हेडमास्टरला लिहिलं होतं ती माहिती सांगा. झाली शिक्षण विभागाची तारांबळ झाली. काय मग त्यांनी 10 वेळ पत्र, तो पाठच सोडत नव्हता. शेवटी त्यांनी असं सांगितलं की साधना नावाचं साप्ताहिक पुण्यातून प्रसिद्ध होतं, ज्याचे दाभोळकर, आपले नरेंद्र दाभोळकर ज्याचे संपादक होते, त्यांनी हे छापलं होतं. आम्हाला ते आवडलं, शैक्षणिक संस्कारासाठी उपयुक्त आहे म्हणून आम्ही त्याचं मोठ्या टाईपमध्ये पोस्टर केलं आणि पण मग त्यांनी ते सगळे साधनेचं जुनं काढलं शोधून. तर कवी प्राध्यापक बापट, वसंत बापटांनी ते लिहिलेलं होतं. तर त्यांना सांगता येईना, साधनावाल्यांना सांगता येईना. शेवटी हा ग्रहस्थ थेट अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये गेला. म्हणाले, हे पत्र लिंकनने कधी लिहिलंय ते मला पाहिजे. तर त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले, कुठे सापडेना. पण हा भयंकर चिकट आहे. त्याने अमेरिकन वकिला त्यांना मागे लागला, मला हे ओरिजिनल पत्र इंग्लिशमध्ये पाहिजे. झालं, त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी अमेरिकन सरकारला सांगितलं की बाबा असं असं हे आहे आणि इथे मराठीत ट्रान्सलेशन म्हणून ओरिजिनल कुठे आहे. त्याने, तुम्हाला सांगतो, अमेरिकन काँग्रेस म्हणजे अमेरिकन संसदेची लायब्ररी खाण्याला लावली त्यांना. आणि त्यांच्याकडून अधिकृतरित्या उत्तर आलं की लिंकनने आपल्या मुलाच्या हेडमास्तराला कधीही पत्र लिहिलेलं नाही. आपण संस्कार घेत होतो. लिंकनचं आणि शिक्षण खातं पाठवतंय म्हटल्यावर बरोबरच असणार. मित्रांनो, नॅरेटिव्ह हा असा तयार होतो. नॅरेटिव्ह म्हणजे वेगळं काही नसतं. एक कोणाच्या तरी डोक्यात कल्पना येते, तो बोलतो, आमच्यासारखे दिवटे पत्रकार ते छापतात. एक पण, अरे तू बघितलं का असं, हो काय म्हणतो, आणि मग मानवी स्वभाव असतो. मी जाताना एक स्कूटरवाल्याला उडवलं दुसऱ्या गाडीने. आता हे मी जेव्हा मित्राला सांगतो तेव्हा तो मित्र म्हणतो, काय म्हणतो, अरे उडाला ना, असा पडला, नंतर उठून स्कूटर चालू केली आणि गेला. पण आता दुसरा ऐकलेला आहे ना, तो जेव्हा तिसऱ्याला सांगतो ना, तेव्हा त्याला वाटतं की आपण ऐकलं ते नॉर्मल आहे, जरा थोडं वाढवलं होईल. अरे असा रक्तबंबा, नाकातून रक्त वगैरे काय विचारू नको. तिसरा काना तोंडातून रक्त, तोंड रक्ताच्या थारोळ्यात, कुठपर्यंत गेलं. एक स्कूटरला धक्का लागला आणि पडला. एवढीच ओरिजिनल बातमी आहे. ती सरकत सरकत कुठे जाते माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो पत्रकारितेचा, की नसलेली बातमी कशी तयार होते. उत्तर प्रदेशमध्ये 2000च्या आधीची गोष्ट आहे बहुतेक, किंवा 2000च्या आसपासची. उत्तर प्रदेशच्या एका खेड्यातला मुलगा नासाची परीक्षा पास झाला. झाल्या, आई वडिलांना राहतंय पोटात का आपलं पोरगं, म्हणजे आईन्स्टाईन आपल्या गावात जन्माला आलाय. ते एकाकडून दुसऱ्याकडे होता होता त्या आसपासच्या गावात ती बातमी पसरली. ती लोकल कुठचा तरी, आता काय मेहकर वगैरे कुठच्या स्थानिक वर्तमानपत्राने ती बातमी म्हणून छापली. ती बातमी म्हणून छापल्यानंतर आजतक नावाच्या चॅनेलने ती बातमी उचलली. आता युपीचे मुख्यमंत्री होते मुलायम सिंग. मुलायम सिंगने लगेच, बरं हा त्याच्या आधी काय झालं, ही बातमी पेपरमध्ये येण्याच्या आधी त्या 8-10 गावातले लोक बाजूने हायवे जात होता. मला आमच्या गावात, शेजारच्या गावात पंचक्रोशीमध्ये आईन्स्टाईन जन्माला आला, त्याची या देशाच्या सरकारला कदर नाही. इथे रस्त्यात खड्डा पडलाय, सरकार काय करते, अशी पत्रकारिता असते मित्रांनो. त्यामुळे इथे आईन्स्टाईन जन्माला आला आणि सरकारला माहिती पण नाही.
त्या पंचकोशीतल्या लोकांनी हायवे उभं धरलं, ट्रॅफिक बंद पडलं. त्याची बोंबाबोंब झाली. ती तिथल्या जिल्हा तालुक्या वर्तमानपत्रात बातमी आली. आज तकने ती बातमी उचलली. मुलायम सिंग मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या मुलाला 25 लाखाचं अनुदान विधानसभेत जाहीर करून टाकलं. त्याचे रामगोपाल यादव राज्यसभेत समाजवादी पक्षाचे गटनेते होते. त्यांनी लगेच राष्ट्रपतींना या मुलाला नेऊन भेटवणार अशी घोषणा करून टाकली. राष्ट्रपती भवनाकडे अपॉइंटमेंटसाठी काय तो दिवस आणि वेळ मागितली. आता बातमी कशी वाढते सांगितलं ना, तो पडला, नाकातोंडातून रक्त, मग थारोड्यात इथपर्यंत जातं ना. आता आज तकने तर मूळ बातमी दिली, मग आणखीन कुठच्या चॅनलने काढलं, अरे हा जी परीक्षा पास झालाय ना ती राष्ट्रपती अब्दुल कलाम आहेत, ते पास झाले होते, त्यानंतर हा दुसरा झाला हल्लोळ. आणि ह्या बातम्यांचं जेव्हा पेव फुटलं इंग्रजी हिंदी सगळ्या, तेव्हा अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रेस सेक्रेटरीला बोलवलं. म्हणाले, बाबा जरा खुलासा कर, ही कुठची परीक्षा आहे मला माहिती नाही, हा मुलगा पास झालेला असू शकतो पण मी अशी कुठलीही परीक्षा दिलेली नाही. मग इतका गवगवा झाला होता की नासा मधला एक भारतीय शास्त्रज्ञ होता, त्याने इथल्या कुठल्या तरी चॅनेल शिकवणे असली परीक्षा नासा घेतच नाही. याच्यामध्ये मित्रांनो 20 दिवसाचा अवधी, 20-22 दिवस काहीतरी गेले होते. मग पण जे शेण खाल्ले पत्रकारांनी, ते तोंडावरला लागलेलं शेण पुसण्यासाठी धडपड सगळ्या चॅनेलमध्ये सुरू झाली आणि शोधत त्या मुलापर्यंत आले. तर सत्य कथा काय ते आता सांगतो. आतापर्यंत तुम्ही कल्पना विलास ऐकला. सत्य असं होतं की हा मुलगा ज्या शाळेत होता तिथला एक अत्यंत वाह्यात शिक्षक, त्याने ह्याच्या आईबापांना जाऊन पटवलं, अरे ह्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे, टॅलेंट काय, कुटके भराय. याला म्हणाला कोटाला जे IAS आणि परीक्षेसाठी हे चालतं, ट्रेनिंग चालतं, तिथे घातला पाहिजे. त्या माणसाने 5 एकर जमीन त्याच्या पोराच्या बापाने विकली आणि यांना काय ते 20-30 लाख रुपये दिले. हे तिकडे जाऊन डान्सबार मध्ये पोरगं आणि मास्टर मस्तपैकी 3 महिने धमाल केली आणि परत आले. आता परीक्षेचं आणि ट्रेनिंगचं काय झालं हे सांगणार कसं, म्हणून त्याने फेकलं नासाची परीक्षा. IPS आणि UPS काय घेऊन बसले, IAS वगैरे काय नाही, नासा डायरेक्ट. का तर त्यांना भारावून टाकायचं आणि IASचं काय झालं हे विचारू नये म्हणून नासा घुसवलं. आणि बातमी कुठपर्यंत जाऊन पोचली बघा. आपण रोज अशा बातम्या ऐकतो, रोज. राईट टू इन्फॉर्मेशन हे आता राईट टू मिसइन्फॉर्मेशन झालेलं आहे. ही तुम्हाला सांगतो, कित्येक बातम्या तुम्हाला सांगता येते. 1 नंबर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. माणूस घरातून बाहेर पडत नाही, मंत्रालयात जात नाही आणि 1 नंबरचा मुख्यमंत्री ठरवलं कोणी? आजचा मुख्यमंत्री त्या इरशाळ गडावर दरड कोसळली, गाव काढलं गेलं, तो दरड नाही, तो कडा चढून गेला एकनाथ शिंदे. आणि ते फायर ब्रिगेडचे लोक त्याच्यावर, त्यातला एक अधिकारी कडा चढता चढता हार्ट अटॅकने गेला. तर आपला मुख्यमंत्री आजचा जो आहे तो भिजत अख्खा गड, तो काय तो इरशाळ गड चढून गेला, तरी तो फालतू खोकेसूर गद्दार. आणि 1 नंबरचे मुख्यमंत्री त्या स्पॉटला माजी मुख्यमंत्री होऊन आले तेव्हा व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले होते, त्याच्या आतमध्ये बाथरूम वगैरे सगळं असतं. गड चढले नाही. पण आमच्या माथी 1 नंबर मुख्यमंत्री. कोणी ठरवलं, कोणी सर्वे घेतला? लिंकनचं पत्र आहे ना. तुम्ही विचार करा मित्रांनो की 2 वर्षापूर्वीची एक घटना, शिड्याकडीला ऊत आणून कारवान नावाच्या एका मासिकामध्ये इंग्रजी छापली गेली. लोया नावाचे न्यायमूर्ती होते, मला वाटते इथलेच कुठे मराठवाड्यातले होते ओरिजिनल, लातूरचे. ते कुठच्या तरी एका दुसऱ्या जजच्या मुलीच्या का मुलाच्या लग्नाला नागपूरला गेले होते आणि महाराष्ट्रातले बहुतेक सगळे मोठे न्यायमूर्ती हे तिथे होते. मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते तिथे. आणि यांना जेवल्यानंतर त्या न्यायमूर्ती लोयांना काहीतरी हे झालं, त्यांना ऍडमिट केलं आणि ते जगले नाही. आणि स्वतः त्यांना संपूर्ण अटेंड करतात की नाही हे बघायला हायकोर्टाचे जज होते तिथे.
त्यानंतर मग त्यांच्या कुटुंबाला वाटतं ना की हे खोटं असेल, त्यांनी तक्रार दिली. तेव्हा त्या तक्रारीची दखल घटना घडल्यानंतर 15-20 दिवस कोणीही घेतली नाही. शासनाची हालचाल नव्हती, कारण खुद्द जज उभे होते. पोस्टमार्टम झालं तेव्हा, त्यांचं ट्रीटमेंट चालू होती तेव्हा. 2 वर्षानंतर अचानक टकले नावाचा एक कम्युनिस्ट पत्रकार त्या कारवांमध्ये लेख लिहितो की असं झालं, तसं झालं, तसं झालं, आणि हल्लकल्लोळ इतका सगळ्या चॅनेलवर बातम्या सुरू झाल्या 2 वर्षांनंतर. आणि त्यावेळेला त्याचे कुटुंबीय समोरून सांगायला लागले की आम्ही भावनेच्या भरात शंका व्यक्त केली होती, पण असं काही झालेलं नाही, त्यांना नॉर्मल हार्ट अटॅक आला होता. पण विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला मित्रांनो. किती मिस इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते हे मी मुद्दाम सांगतोय. आणि याच्यात गल्लत कुठे होतं सांगतो. हे विषय कसे बोटावरची थुंकी फिरवतात. मी त्याची गमतीशीर एक जोक तयार केला होता की मी ऑफिसला जायला बस मिळत नाही वेळेवर, रिक्षावाला येत नाही, म्हणून मी ठरवलं की सायकल घ्यायची. आपल्याला स्कूटर परवडत नाही, सायकल घेऊ. ऑफिसला जायला सायकलवरही आपले जाऊ. सहज मित्राशी बोललो, म्हणतो सायकल घ्यायचा विचार केलाय. आता हा मित्र टीव्हीचा अँकर. मूळ काय की मला बस मिळत नाही, रिक्षा परवडत नाही, म्हणून मी ऑफिसला काय 1-2 किलोमीटर असेल सायकल दामटत जाईल. अँकर कसे बोलतात ते तुम्हाला, तो टीव्हीचा अँकर होता मित्र. तू म्हणून तू सायकल कशाला घेतो, तू म्हैस घे. मी त्याला म्हणालो, रे म्हशीवरून मी जाऊ का, ऑफिसला जाण्यासाठी मला काहीतरी पाहिजे. मग काय सायकल दूध देणार आहे? दुधाचा विषय आला कुठून? मी ऑफिसला जाताना चालण्यात थकायला होईल, सायकलने लवकर जाईल म्हणून सायकल घेणार आहे. मला दूध नको ना, दुधाची पिशवी आणली की फक्त नाही, पण तू सायकलचं दूध काढायला लागलं, लोक हसतील की नाही तुला. विषय काय कुठे चाललाय बघा. टीव्हीवरच्या चर्चा बारकाईने ऐका मित्रांनो, तुम्हाला असंच चाललेलं दिसेल, असंच चाललेलं दिसेल. एकदा आता मी जात नाही गेली 4-5 वर्ष, कारण उरलाय मेंदू त्याला गंज चढू नये, इतक्या निर्बुद्ध चर्चा चालतात. एकदा मी एका चर्चेत होतो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा त्या डिबेटचा विषय होता. उरलेले तिघांचं संपून माझ्यापर्यंत यायला 30-1 मिनिटं गेली. तो अँकर म्हणाला, भाऊ तुमचं मत काय अर्थसंकल्पाबद्दल? म्हटलं माझं मत काही नाही, पण इथे आलो माझ्या ज्ञानात मोठी भर पडली. म्हटलं कसली? म्हणून नाही, म्हटलं रेल्वे खातं केंद्र सरकारकडे असं मी समजत होतो. मला पहिल्यांदा कळलं भारताचं रेल्वे खातं हे महाराष्ट्र सरकारकडे. तो म्हणे नाही, असं कसं म्हणता तुम्ही? अरे मगापासून तो भाजपचा आणि काँग्रेसचा प्रवक्ता आहे, ते वाद कशावर घालतायत? बोरिवली आणि दादर स्टेशनवर काय काय सरकते जिने बांधले, ब्रिज मोठा म्हटलं, याचा संबंध महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाशी कुठे आहे? म्हटलं अर्धी चर्चा संपून गेली ती रेल्वेवर. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबद्दल काय बोलले काय? तो अँकर नाही मी थांबवणार होतो. म्हटलं कधी थांबवणार? म्हटलं अर्धी चर्चा संपून गेली. तुम्ही अँकरिंग करायला बसलाय, तुम्हाला डोकं पाहिजे, हा विषय भरकटलेला आहे, हे दोघे काय बोलतायत? पण म्हटलं एक काम करा, बाकी सगळं सोडून द्या, पुढच्या वेळेला हे जे भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ना, त्यांना एकत्र आणू नका. तो अँकर म्हणाला का? म्हटलं नाही, एकाचं नाव आहे वाघ आणि दुसऱ्याचं नाव आहे वाघमारे. त्यामुळे डिबेटचा बोजवारा उडतो आणि शिकार सुरू होते. म्हणजे इतक्या बुद्धू चर्चा चालतात आणि आपण असं बघत असतो. त्यातून तुम्हाला जी माहिती आहे ती सुद्धा भ्रष्ट होत जाते. कसला काय, कशाचा काय संबंध नसून तावात चर्चा चालतात. आणि म्हणून या मिसइन्फॉर्मेशनचा वापर नेहमी केला जातो. नॅरेटिव्ह म्हणजे काय असतं मित्र? मी रामायण वगैरे काढलं तर मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, वस्त्रहरण, द्रौपदीचं वस्त्रहरण केवढा हलकल्लोळ माजवला जातो. दुर्योधन दुःशासन हे खलनायक. पण कथा असते ना मित्रांनो, कथेमध्ये नायक नायिका तसा खलनायक पण आवश्यक असतो. आणि मग तिथला जो कथालेखक असतो, हा कथालेखक हा ठराविक पात्र बनवतो आणि त्यांना आपल्याला पाहिजे तसं खेळवतो. मित्रांनो, द्रौपदीचं वस्त्रहरण दुःशासन आणि दुर्योधन यांना आरोपी केलंय, बरोबर आहे, ते त्यांनी करायला नको होतं. पण तशी परिस्थिती निर्माण करणारा कोण होता? युधिष्ठिर होता. समोरचा शकुनी मामा वाटेल ते बोलेल, म्हणून तू आपली पत्नीपणाला कशी लावतोस?
तो पहिला गुन्हेगार युधिष्ठिर असतो. पण कथानकामध्ये आपल्याला युधिष्ठिराचं उदात्तीकरण करायचंय. पण दोष द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी दोषी ठरवायचा असेल, पहिला युधिष्ठिराला ठरवायला पाहिजे. किंवा तो विषय आज नाहीये. अँकर बोलतात ना, नाही तो विषय आज नाहीये, अडचणीत आले की कसं बदलतं. तर हे नॅरेटिव्ह सेट केलं जातं, तुमचा एक माइंडसेट बनवला जातो. अहो, कुठलीही क्रीम लावली तरी काळा माणूस गोरा होत नाही. करोडोचा धंदा करतात ते हिंदुस्थान लिव्हरने. कारण तुमच्या मनात तुम्ही गोरे नाहीत याचा एक न्यूनगंड निर्माण केला जातो. ही समोर बसली ती मुलं, एक जाहिरात हल्ली, एक 5-6 वर्षापूर्वीची जाहिरात तुम्ही बघितली असेल. एक जण ती पोरं खाली कॉलनीत खेळत असतात, मग एक टेम्पो येतो, त्यातून तो टेम्पोतून एक माणूस उतरतो, ड्रायव्हर उतरतो, 2 मजूर उतरतात, तेवढा मोठा टीव्ही वर आपल्या घरी न्यायचा त्या माणसाला. तो म्हणतो बच्चो हट जाओ मस्ती मत करो वगैरे वगैरे. मग तो आणतो, मग त्याचा एक शेजारी असतो, तो येतो बघायला, अरे 96 इंचेस आहे, बढिया आहे वगैरे वगैरे. आणि तो टीव्ही लावतात, मग तो सुरू करतात. पोरंही गोळावून आलेली असतात. मग तो म्हणतो यार हे एसडी नाही आहे, तो एक डब्बा आहे. मग ती पोरं नाचतात, अंकल का टीव्ही डब्बा. मित्रांनो, हे किती सायकोलॉजीचा खेळ असतो समजून घ्या. ती पोरं म्हणतात की अंकल का टीव्ही डब्बा म्हणून ती फेर धरून नाचतात ना पोरं. हे मॉडेल वाटतं आपल्याला, मॉडेल नसतं. तुमच्या घरातल्या पोरांच्या मनात एक किडा घेतला जातो की आपल्या घरात HD टीव्ही नाही म्हणजे आपण दरिद्री, आपला पण घरचा टीव्ही डब्बा. मग ती पोरं तुमच्या मागे लागतात की आपल्याला तो HD आणला पाहिजे. HDचं पोराला काही कळत नसतं, आणि काय टीव्ही आहे चालतोय. पण मग तुमच्या घरात चांगला चाललेला टीव्ही सुद्धा बदलायला तुमच्या घरची पोरं मागे लागतात. कारण तुमच्याकडे HD वर काय त्या टेक्निकचा टीव्ही नाही म्हणजे तुम्ही दरिद्री, आयुष्य वाया गेला, आत्महत्याच करा जाऊन, अशी एक सायकोलॉजी निर्माण केली जाते. आणि आपल्याकडे HD नाही म्हणजे आपण काहीतरी कमी दर्जाचे होतो असं तुम्हाला वाटायला. आणि ह्या खेळ हा सातत्याने सगळ्या क्षेत्रात चालू असतो, सगळ्या क्षेत्रात चालू असतो. आणि म्हणून जो तो बोलला, सुशील जे बोलला की तुमच्या मनामध्ये अपराध बोध, गिल्टी फिलिंग निर्माण केली जाते की तुम्ही 10 देव आहेत तुमचे, गाईला नमस्कार करता. मला अमेरिकेचा प्रश्न विचारला होता एका गोऱ्याने, म्हटलं हो मग काय झालं, ती गाय दिसते तरी ना, तुझा गॉड कुठे मला दाखव, मी त्याच्या पाया पडतो. तुम्हाला काउंटर करता आलं पाहिजे, काउंटर कर, त्याच्या प्रत्युत्तर करता आलं पाहिजे. अरे तुझा देव तुला माहिती आहे, त्याला मिशा आहेत का सांग मला. मग तो एकदम डिफेन्सिव्हवर जातो, बॅकफुटवर जातो. कारण ते सगळं अशी तयारी करून तुमच्यावर अटॅक करत असतात. आणि हे सगळं मार्केटिंग असतं, सगळं मार्केटिंग असतं. आणि आपण हिंदूंचं असं आहे, दिवचा मग मी अंगावर येईल, नाही तर मी झोपलेला असतो. सगळं कसं छान छान आहे. मित्रांनो, माणूस, समाज हा अभिमानावर जगतो. आणि ज्याला कसलाही अभिमान नसतो तो लढूच शकत नाही. कारण लढण्यासाठी काहीतरी हा मुद्दा आहे, हा अभिमान आहे, हा स्वाभिमान आहे, तो वाचवण्यासाठी तुम्ही लढता. जिहाद, आता त्यांनी सांगितलं लव जिहाद. जिहादची व्याख्या किती लोकांना माहिती आहे? जिहादची व्याख्या मला अलीकडल्या काळात अनेक म्हटलं, तुम्ही हसन अल बन्ना वाचलंय, तुम्ही सय्यद कुतुब वाचलाय, त्याचं माइलस्टोन पुस्तक वाचलंय. तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, आधुनिक जिहाद जो आपण बघतोय आता गेल्या 25-30 वर्षामध्ये, या जिहादची नवी व्याख्या हसन अल बन्नाने केलेली आहे, सय्यद कुतुबने केलेली आहे. आणि सय्यद कुतुब, अयमान अल जवाहिरी तुम्ही ऐकता, तो सय्यद कुतुबचा विद्यार्थी. इजिप्तचा हुकुमशाह नासेरने त्या सय्यद कुतुबला हाल हाल करून मारलं. आणि त्याचं माइलस्टोन हे पुस्तक जिहादवरचं आहे. आणि ते सगळ्या मुस्लिम अरब देशामध्ये बॅन केलेलं आहे, बॅन केले. आपल्याकडे मिळू शकतो, आमची लोकशाही आहे, त्यामुळे आपल्याकडे जिहादींचं पीक तयार होतं. पण अरबी देशामध्ये ते बीज सुद्धा मिळू देत नाहीत. आणि त्याच्यानंतर अगदी अफगाण आता जो सुरू झाला, त्या अफगाणाच्या वेळेला ब्रिगेडियर SK मलिक म्हणून आहे,
पाकिस्तानचा एक निवृत्त सेनाधिकारी आहे, त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्याच्यात तुम्हाला खऱ्याखुऱ्या जिहादची व्याख्या मिळते. आणि तो म्हणतो जमीन बळकावणं, बायका पळवणं, बॉम्बस्फोट करणं, मुंडी कापणं म्हणजे जिहाद नाही म्हणतो. जिहाद तेव्हा यशस्वी होतो ज्या वेळेला आपला प्रतिस्पर्धी आहे, आपला शत्रू आहे, त्याची लढण्याची इच्छा सुद्धा मरून जाते, तेव्हा जिहाद यशस्वी होतो. कारण आपल्याला लढावंच लागत नाही, आपण नुसते समोर गेलो तरी समोरचा शरण येतो. ही परिस्थिती निर्माण करायची असते की समोरचा जो आपला प्रतिस्पर्धी आपल्याला वाटतो त्या प्रतिस्पर्ध्याला लढण्याची इच्छा सुद्धा उरता कामा नये. मित्रांनो, 60 जागा कमी झाल्या त्याचं तेवढंच कारण आहे, आपण जिंकलो या मस्तीत राहिलो. समोरचे जिंकलेले नाहीत. मी नेहमी सांगतो की खोट्या नॅरेटिव्हने भाजपचा पराभव केला नाही, भाजप या निवडणुकीत हरला हा फेक नॅरेटिव्ह आहे. कसा ते मी तुम्हाला सांगतो. 2014च्या निवडणुकीत भाजपला 31% मतं मिळाली होती एकूण मतदानातली, जागा 282 होत्या. 2019 मध्ये भाजपला 38% मतं होती, 303 जागा होत्या. आत्ताच्या 24च्या निवडणुकीत भाजपला 240 जागा आणि 37% मतं होती. 14च्या तुलनेमध्ये 6% जास्त मतं आहेत आणि जागा कमी झाल्या. आता हे पुढं कसं सोडवायचं? 282 31% आणि 37% 240, हे काय त्रांगड आहे? त्रांगड मित्रांनो सोपं आहे. आपण अनेक गोष्टी ऐकतो पण त्या गंभीरपणे समजून घेत नाही. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे, त्यात नाविन्य काहीच नाही. पण त्या मडक्यामध्ये पाणी कमी होतं, मग त्या कावळ्याला पाणी प्यायचं होतं, तो तिकडचे खडे आणून त्या मडक्यात टाकतो, मग पाणी वरवर यायला लागतं आणि तो पाणी पितो. ऐकले नाही गोष्ट, नवीन नाही याच्यात काय. प्रश्न असा आहे की समोरच्या कावळ्याने त्या मडक्यामध्ये ममता नावाचा दगड आणून टाकला, अखिलेश नावाचा दगड आणून टाकला, स्टॅलिन नावाचा दगड आणून टाकला, पाणी वर आलं. आमचं गाडगं भरलेलंच आहे, आम्ही झाकण बाजूला करून ते प्यायला गेलो नाही आणि आमचा पराभव झाला. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 12 मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघातल्या बूथवर 5 किंवा 7 मतं अधिक पडली असती तरी सगळा गाळा भरून 12 जागा भाजपने जास्तीच्या जिंकल्या असत्या. आम्ही आळस केला. माझ्या घरापर्यंत आग येत नाही तोपर्यंत मी कशाला विझवायला जाऊ? मित्रांनो, 2-3 घरं पुढे आग लागलेली असली ना तर आपण धावतो ते त्याचं घर वाचवायला नाही, ती आग आपल्यापर्यंत येईल म्हणून. अतिशय स्वार्थी भावनेने आपण शेजार पाजारची आग लागलेली घरं वाचवायला जातो. हे विसरू नका की तुमच्या मुलांसाठी काय करणार आहात, त्याला घर मिळेल का, प्रॉपर्टी, ते टिकवण्यासाठी पाहिजे. आणि युद्ध तुम्ही तेव्हा जिंकता की जेव्हा शत्रूची लढण्याची इच्छा खच्ची झालेली असते. मुस्लिम वोट बँकचं उदाहरण घ्या. त्यांना जिंकायचं नव्हतं पण त्यांना भाजपला म्हणजे हिंदुत्वाला हरवायचं होतं. कानाकोपऱ्यात कुठून पोचली हो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या भायखळा आणि मुंबादेवी या 2 मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. एक मत पडलं तिथलं एक मत पडलं. कारण त्यांना आपल्याला इंडिया आघाडीला वगैरे जिंकवायचं नाही, भाजप पडला पाहिजे कारण भाजप हा हिंदुत्वाचा पक्ष. ते एक मत आलं, आम्ही आळशी बसलो. 2014 आणि 2019 मतदानाची टक्केवारी बघा मित्रांनो. 1984 मध्ये इंदिरा हत्येनंतर अख्खा देश थरथरला होता. त्यावेळेला जी मतदान झालं काहीतरी 64-65% मतदान झालं होतं. दॅट वॉज रेकॉर्ड ब्रेक. स्वातंत्र्योत्तर काळातल्या निवडणुकीत एवढं मतदान कधी झालं नव्हतं तेवढं 1984 मध्ये झालं. राजीव गांधींना 400 जागा मिळाल्या. त्यालाही 2014 मध्ये मागे टाकण्यात आलं. जवळजवळ 66 पॉईंट काय असं
1.5 काय 2.25% मतं 14 मध्ये मतदानाच्या टक्केवारी, एकूण मतदान सगळ्या पक्षांचं मिळून झालेलं मतदान आहे ते 84चा रेकॉर्ड ब्रेक करणार होतं. तोही रेकॉर्ड 2019 मध्ये मोडला गेला. 1.5% मतदान 14 पेक्षा 19 मध्ये जास्त झालं. एक हिंदुत्व मानणारा मतदार घराबाहेर पडला होता. आणि 2024 मध्ये तो रेकॉर्ड वरून आपण 5-6% एकूण मतदानात खाली आलो. अगदी 19 एवढीच मतदान झालं असं तर 300च्या खाली आलो नसतो, 350च्या खाली आलो नसतो. पण झालं, जिंकणार आहेत मोदी जिंकणार आहेत. आपली गरज नाही त्याला, असते गरज नाही, असते गरज. आणि ज्या वेळेला एक उद्दिष्टाच्या दिशेने आपण जातो तेव्हा आपल्या घरात हलगर्जीपणा असून चालेल. मी माझा अनुभव तुम्हाला, माझी मुलगी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे, ती डिफेन्स मिनिस्ट्रीत होती. आम्ही त्या नेव्ही नगरला राहत होतो, नंतर घाटकोपरला नेव्ही कंपाऊंडमध्ये राहत होतो. तर त्या नेव्ही कंपाऊंडमध्ये मला उज्ज्वल निकमांचा फोन आला. म्हणाला, भाऊ तुम्हाला भेटायचंय, मला व्याख्यानासाठी काही मुद्दे पाहिजेत. म्हटलं या. पत्ता पाठवला त्यानं. आणि मग मध्ये एकदम लक्षात आलं, रे आपण आर्मी झोन मध्ये राहतो. आर्मी झोन मध्ये कोणालाही घुसता येत नाही. मी मुलीला सांगितलं, बघ बाई असं गडबड झाली. आणि त्यांना Z+ सिक्युरिटी आहे, त्यामुळे ते 10-12 कमांडो असतात असे त्यांच्याबरोबर. आता हा आर्मी झोन, ते बाहेरचे कमांडो आत सोडणार नाहीत, मग काय करायचं. मग माझी मुलगी, भाऊ मी आमच्या कमांडरशी बोलते, ती त्यांचं नेव्ही स्टेशन म्हणतात, त्या कमांडरशी बोललं, तो नो प्रॉब्लेम, त्यांचे कमांडो गेटवर बसवून ठेवणार, आमचे नेव्ही कमांडो तुझ्या घरापर्यंत निकमांना घेऊन येतील. झालं, ते 2.5 तास होते, परत गेले. ह्या कमांडोनी त्या कमांडोकडे, पण बाहेरचं हत्यार त्यांनी आत येऊ दिलं नाही. आणि किती चौकन्ना असत. तुम्हाला तो ते घाटकोपरचं आमचं होतं ना, मी त्या गेटमधून बाहेर पडायचो, समोर रस्ता क्रॉस करायचो, सिगरेट घ्यायचो, परत 2-2.5 मिनिटात परत आलो. तरीही तो गेटवरचा माणूस ओळखपत्र दाखव म्हणून आत्ता त्याच्या समोरून गेलोय, पण किंचितही हलगर्जीपणा नाही, किंचितही हलगर्जीपणा. आणि परत मित्रांनो, त्यांना फक्त 4 तासाची ड्युटी असते आणि जी तुकडी असते त्या तुकडीला देखील गाफील राहण्याची सवय, नजर मरते, अरे हा नेहमीच आहे. तसं नाही चालत. म्हणून 15-15 दिवसांनी ते सेंट्री असतात, त्यांचं अख्खं पथक बदललं जातं. 1 सेकंद ते लोक आळशी राहत नाही. आणि आपण जेव्हा राजकारणाच्या किंवा हिंदुत्वाच्या लढाईमध्ये म्हणून सावध राहायला, मी एक गेलो नाही तर काय बिघडतं असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं मित्रांनो. कारण तुमच्या विरोधात जे हिंदुत्वाचा पराभव, काँग्रेसचा भाजपचा पराभव नाही, हा भाजपचा पराभवच नाहीये. पण त्यांना या वोट बँकेनं, माझी काल परवा एक टीव्हीवरचा माझी मुलाखत घ्यायला आला होता, तर तो म्हणाला, असं काय, तो असं म्हटलं, भाजप मुस्लिम एक गठ्ठा मतदान आहे. म्हटलं, ते तुम्ही भाजीच्या दुकानात गेलात की शेवटचा बटाटा टाकल्यानंतर तो उचला, पारडं परत वर येतं. कळलं लोक 2024च्या निकालाचा अर्थ लक्षात घ्या मित्र. तो बटाटा टाकला, पारडं खाली, तो उचला, पारडं वर. आपलं एक मतदान हे त्यासाठी आहे, हे लक्षात घेतलं. आणि एक आणखी स्पष्ट गोष्ट सांगतो मित्र, मोदीला स्वतःला काही नकोय, घरदार सोडून बसलेला माणूस, घरदार सोडून अखंड राबतोय. मोदी ही आपली गरज आहे, आपण मतदार म्हणून मोदीची गरज नाहीये. ती खुर्ची गेली, जाऊन दे, फरक नाही पडत. 49 वर्ष त्या माणसाने पक्षामध्ये, संघटनेत काम केलं आणि जबरदस्तीने गुजरातचा मुख्यमंत्री बनवला गेला, जबरदस्तीने. मला आठवतं त्यावेळेला मी उलट तपासणी म्हणून सदरला यायचो पुण्यनगरीमध्ये. मला बडोद्याला पुण्यनगरी जायचे, ते वाचणाऱ्या एका मराठी माणसाने एका गुजराती वर्तमानपत्राचा लेख पाठवला होता. लोकल काहीतरी दैनिक होतं, लेखाचं शीर्षक होतं, बीजेपी हारे तो मोदीनु शूत आहे. म्हणजे भाजप हरलं तर मोदीचं काय होईल. शंकरसिंग वाघेला काँग्रेसचा तिथला प्रमुख होता आणि त्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना सांगितलं, आतापर्यंत 4 वेळ काँग्रेस गुजरातमध्ये विधानसभेला हरलेली आहे, अजूनही एकदा जिंकतील, 5व्यांदा जिंकतील, पण कधीतरी भाजपचा पराभव होईल.
मग तेव्हा मोदीचं काय होईल, असा आपल्या कार्यकर्त्यांना शंकरसिंग वाघेलांनी प्रश्न विचारला होता. ते एक वाक्य घेऊन त्या संपादकाने इतका सुंदर आग्रहलेख लिहिला होता. ते म्हणलं मोदीचं काय होईल ही नंतरची गोष्ट आहे, आधी मोदी म्हणजे काय ते समजून घे, मग मोदीचं काय होईल. हत्तीचं काय होईल, अवकाशयानातून पडला तर, मुंगीचं काय होईल हा नंतरचा प्रश्न आहे, पण मुंगी आहे की हत्ती आहे हे तर बघा. आणि मग त्याने सांगितलं मोदी काय तो समजून. एक प्रसंग त्यांनी त्याच्यात लिहिला होता. वडनगर किंवा असं कुठेतरी एक गांधीवादी उपोषणाला बसले होते आणि त्यांचा हट्ट होता तुमच्या जरांगेसारखा की मुख्यमंत्र्याच्या हस्तेच मला उपोषण सोडायचं. म्हणून मोदी तिकडे गेले होते आणि त्यांची गाडी जात असताना लोकांनी मिरवणूक काढली होती. अचानक ती गाडी एका जागी थांबली, गाडीची काच खाली गेली, मोदीने हात केला, एक गर्दीतली बाई धावत आली आणि 2-3 मिनिटं काहीतरी बोलली, परत गेली. सगळा मीडिया कॅमेरे घेऊन तिच्याकडे. म्हणून मोदी तुम्हाला कसं ओळखतो, काय बोललात तुम्ही. त्या बाईने काय उत्तर दिलं माहिती आहे, तो माझा थोरला भाऊ आहे, मी त्याची सगळ्यात धाकटी बहीण आहे. बहीण सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर गर्दीत भावाला बघते, भावाने तिच्यासाठी काही केलं नाही. मोदीकडे आपण त्यागी म्हणून बघतो, मला असं वाटतं की मोदींपेक्षा त्यांचा सगळा परिवाराची त्याग. नाही तर आपल्याला माहिती की आमदार झाला, नगरसेवक झाला, आता चैन नाही, बरोबर ना. आणि मग त्या संपादकाने लिहिलं होतं की या देशातला एक नगरसेवक, एक आमदार, एक मंत्री, एक मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने निवडून सत्ता मिळाल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कोट कल्याण केलं नाही. मोदी तसा आहे. तो म्हणून सत्ता गेली तर उठेल, झोळी खांद्याला लावेल, परत संघाचा प्रचार कोण फिरायला जाईल. त्याला सत्तेचा मोह नाहीये. ही गोष्ट जेव्हा होते, सुदैवाने आपल्याला असा नेता मिळतो, तो आपण जपायचा असतो, तो आपण जपायचा असतो. अजितदादा बरोबर आला का, एकनाथला काय दिलं ह्यात जाऊ नका मित्र. या देशाचा भाग्यविधाता आपल्याला मिळालेला आणि त्यामुळे तो आपण जपू किती याच्यावर या देशाचं भवितव्य अवलंबून. आणि लोक बोलतात पण, सुशील बोलला ते, हे मोदींनी ठेवले, हे कोणतरी आमच्यातलं एक छान आहे तो म्हणजे आता बास झाला, आता योगी आणला पाहिजे. हे बोलणं फार सोपं असतं, कारण तुम्हाला काहीच करायचं नसतं. इथे बसलेल्या प्रत्येकाने छातीवर हात ठेवून सांगा की तुमचं कुटुंब एक 3-4-5 माणसांचं असेल, परिवार गोतावळा घेतला 50 माणसं असतील. या गोतावळ्यातली ज्या काय 5-25 समस्या आहेत, तुम्ही तरी सोडवू शकता का रे, सांगा मला. आपल्या कुटुंब मर्यादित आहे, एक कुटुंब एक परिवार, त्याच्यातल्या 10 समस्या आहेत, त्या सोडवताना आपण जेरीस येतो आणि तो माणूस ब्रह्मचार्यासारखा बसलाय पंतप्रधान होऊन. 1-1 लाख समस्या दिवसाच्या असतात. आणि तो कसा बेअक्कल आहे आपल्याला माहिती असत. मी पहिल्यांदा जेव्हा 98-99 मध्ये अमेरिकेला गेलो होतो, माझी बायको तिथे नोकरी करत होती, काय ते IT इंजिनियर म्हणून. परत आलो तेव्हा आमचे प्राध्यापक सुरू म्हणून रुपारेल कॉलेजचे होते, ते भेटले तिला, काहीतरी ते नाही तुझ्याकडून नाही, मला भाऊकडून अमेरिका ऐकायची. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. ते म्हणाले काय रे, फरक काय वाटला तुला. म्हटलं एक मोठा फरक आहे की अमेरिकेत एकच शहाणा असतो, त्याला राष्ट्राध्यक्ष बनवतात, आणि आपल्याकडे एकच बेअक्कल असतो, त्याला पंतप्रधान करतात. चला 5 रुपयाचा 2 रुपयाचा कटिंग चहा घेत वाजपेयीचं काय चुकलं याच्यावर चर्चा करतो आपण, करतो की नाही सांगा मला. बरं क्रिकेट घ्या तुम्ही, क्रिकेटची खासियत अशी असते, तो गावस्कर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, त्यांना क्रिकेट मधलं काय कळत नाही. मी कॉमेंट्री ऐकतो, टीव्हीवर बघतो, मला कळतं सचिनने बॅट मध्ये घालायला नको होती. आपण बॅट हातात धरलेली नसेल गल्लीत, पण आपण इतके विद्वान. आणि 2014 नंतर अर्थशास्त्रज्ञ, संरक्षण शास्त्रज्ञ, आरोग्य शास्त्रज्ञ करोडोच्या संख्येने तयार झालेले आहेत. प्रत्येकाला बँका बुडवल्या. वा, तुला बँकेतलं काय कळतं. मला काही पत्रकार तुम्ही म्हणता तुम्ही मोदीचं समर्थन करता, म्हटलं वा, काँग्रेसने काय वाईट केलं होतं. मी त्याला म्हटलं बाकी सोडून नाही, मोदीने काय केलं 10 वर्षात. म्हटलं मोदीने भारतासाठी काहीच केलं नाही, पण राहुल गांधीसाठी एक काम केलं, मोठं काम केलं. तो म्हणलं कुठलं. आणि राहुल गांधी 8,500 रुपये देणार,
खटाखट 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 डायरेक्ट आपकी खाते में. तो म्हटलं 2029, 2034, 2039 कधीतरी राहुल गांधी पंतप्रधान होईल ना, तेव्हा ते खटाखट पैसे लोकांना पोहोचले पाहिजेत. म्हणून मोदींनी जनधन अकाउंट काढले, झिरो बॅलन्स अकाउंट काढले. आणि मग त्या पत्रकारांना म्हटलं, अरे गधड्यानो, कधीतरी त्या राहुल गांधीला एक प्रश्न विचारा की तुझ्या दादीने 69 साली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, नंतर तुझे पप्पा पण पंतप्रधान होते, मग मनमोहन चाचा होते, यापैकी कोणीही झिरो बॅलन्स अकाउंट का नाही काढले? जे मोदीला शक्य होतं, ज्याच्यासाठी एक पैसा सरकारला खर्च करावा लागणार नव्हता, ते तुम्ही का केलं नव्हतं? मग आत्ता का केलं? तर मग त्याचं लॉजिक असं आहे की राहुल गांधी कधीतरी पंतप्रधान होणार, तेवढ्यासाठी काढले हो, नाही तर दुसरं कारण सांगा ना मला. म्हटलं मग एवढं राहुल गांधीकडून कबूल करून घ्या की मोदींनी इतरांसाठी काय केलं नाही, पण माझ्यासाठी आत्तापासून करून ठेवलं. आजीने पप्पाने याला बहुमत मिळावं म्हणून काही केलं नाही, म्हणून त्याने पार्टी काय काय बोलायचं मित्रांनो, काही काही गोष्टी इतक्या चमत्कारिक असतात. माझा एक मित्र एज्युकेशन इन्स्पेक्टर पुण्याच्या एका गल्लीतल्या कुठच्या तरी शाळेत आला होता आणि रस्त्यात भेट झाली. तो म्हणाला, अरे इथे इन्स्पेक्शन आहे, जरा चल म्हणे. 15 मिनिटात उडवतो, मग बसू, बऱ्याच दिवसांनी गप्पा मारलेले नाहीत. मी गेलो त्याच्याबरोबर. मग त्यांनी उडवाउडवीच करायची होती. एका वर्गात गेला आणि गणिताचा पिरियड होता, काय 4थी 3री असेल. ते एका मुलाला विचारलं, 4 चौक किती रे? तो म्हणून 13. 4 चौक 13, 3 मुलांकडून 4 चौक 13, 12. मग झालं, ते पुढचं इन्स्पेक्शन गप्पा मारायच्या होत्या, सोडलं आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये आला, हेडमास्टरांच्या. त्यांनी अभिप्राय काय लिहिलं होते, या शाळेची गेल्या 5 वर्षात चांगली प्रगती चालू आहे. आता मी मोको होतो, म्हणतो बरं. मग बाहेर पडल्यावर त्याला म्हटलं, तू काही वेडा आहेस काय म्हणून. त्यांनी 4 चौक 13 सांगितलं. किती ढ पोरं आहेत आणि तो प्रगती झाली. तू म्हणाला आज आलायस, मी गेली 5 वर्ष येतोय. पहिल्या वर्षी आलो तेव्हा 4 चौक 8 सांगत होते, पुढल्या वर्षी 9 झाले, आणखीन 3 वर्षांनी 4 चौक 16 म्हणणार आहे. ही प्रगती नाही? काय हसताय मित्रांनो? 44, 52, 99 प्रगती नाहीये? राहुल गांधींनी 44 खासदार आणले, पुढच्या निवडणुकीत 5 वर्षांनी 52 आले, आता 99 आले. आणखीन 4 निवडणुकांनंतर 282 पर्यंत जाणार आहे. काँग्रेसची अखंड प्रगती चालू आहे. असं बोललं की मग हे सगळे आमचे सेक्युलर पत्रकार मित्र आहेत, त्यांचा चेहरा गुडघ्यात जातो, गुडघ्यात जातो. अरे म्हटलं, तुम्ही कोणाविषयी बोलताय? त्याचा तो माणूस बेअक्कल किती आहे, तुमची तारंबळ करून टाकतो ना. पण मित्रांनो, आशावाद मी का सांगतो की असा पराभव झाला तो तुम्हाला आवडलेला पण आहे. मी माझ्या एका व्हिडिओत पण म्हटलं होतं की नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता शोधता आली पाहिजे. राहुल गांधी विरोधी पक्षनेता झालाय, घटनात्मक पदावर आलेले आहेत, तेव्हा आता पोरकट वागतील, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार. त्यामुळे या सगळ्यामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कथानकामध्ये विलन असल्याशिवाय मजा नसते हो. एक मुलगा एक मुलगी भेटले, प्रेमात पडले, लग्न झाले, त्यांना मुलं झाली, झालं संपलं. असं होतं का नाही? कोणतरी विलन आला पाहिजे, प्रेमाचा त्रिकोण तयार झाला पाहिजे. तसा राहुल गांधी असल्याशिवाय मोदींच्या राजकारणाला मजा नाही हो, मजा नाही. अर्थात तो किती असावा. आता महिला बसल्या तिथे, अनेक महिला वगैरे आहेत, त्या फूड ब्लॉग्स करतात व्हिडिओ. हे इतकं वाटी घ्या, ते तितके टीस्पून घ्या, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा चिरून, किंवा प्रमाणबद्ध असतं ना, सगळं प्रमाणबद्ध असतं. पण ह्या कुठलाही फूड ब्लॉग द्या, शेकडो फूड ब्लॉग्स आहेत, ते प्रत्येकाचं वेगळं असतं. हा कांदा जाड कापायचा, उभा कापायचा वगैरे असतं, याच्यात एवढं वाटी ग, त्याच्यात अर्ध वाटी. पण सगळ्यांचं एक वाक्य कॉमन असतं, स्वादानुसार नमक, चवीपुरते मीठ. हे एक सगळ्यांकडे असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे पुरोगामी ऐकले तर ते स्वादानुसार फुले शाहू आंबेडकर वापरतात.
प्रत्येकाला पाहिजे तेवढं तू घाल. ह्याचं कारण असं की फुले शाहू आंबेडकर जपमाळ ओढायची माहिती नाही काही. तुम्हाला म्हणतो यातल्या 99 लोकांनी शाहू फुले आंबेडकर वाचलेला सुद्धा नसतो. वाचले. तुम्हाला एक उदाहरण देतो मित्र. गोविंद पानसरे, त्यांची हत्या झाली तेव्हा हे मी त्यांना मानायचो, मी त्यांना भेटलेलो आहे, गुरुस्थानी मानतो, खरंच बुद्धिमान माणूस. पण हे रडायला लागले सगळ्या पेपरमध्ये, तेव्हा मी त्या पत्रकारांना एक प्रश्न विचारला, अरे एवढे महान होते गोविंद पानसरे, तर तुमच्या लोकमतमध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये, लोकसत्तेमध्ये, सकाळमध्ये त्या पानसरेंचे लेख किती छापलेत तुम्ही? नाही छापले. कारण पानसरे पचवणं सुद्धा अवघड असतं. त्या पानसरेंचं एक कोटेशन तुम्हाला सांगतो. विचार करणं म्हणजे काय? ते म्हणतात शोषक लवाड असतात, शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करून टाकतात. अरे अर्ध्या अधिक संपादकांवर ईडीने धाडी घालाव्यात की एवढे बंगले बांधायला पैसे आणलेस कुठून बाबा? आणि म्हणून मग पुढे जाऊन ते सांगतात, म्हणून राजकारण समजायचं आणि समजून घ्यायचं असेल तर आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच शरीर आणि आपलं धड असलं पाहिजे. तेवढंच ज्यांचं उरलेलं नाही त्यांना आजकाल पत्रकार करतात. स्वतंत्र विचार नाही मित्र, स्वतंत्र विचार नाही. त्यामुळे वरून एक नॅरेटिव्ह आला की पुढे 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 बोलत राहतात, पोपटपंची करत राहतात. आणि अनेकदा तर असं सुरुवात कुठे झाली पत्ता नाही, शेवट कुठे होतो पत्ता नाही. मुद्दा तिथे असतो, मुद्दा तिथे असतो मित्रांनो, की तो बोलतोय त्यातल्या विसंगती काढून तुम्हाला त्याच्यावर चोख उलट उत्तर देता आलं पाहिजे. आता यांनी सांगितलं की आमचे 10 देव आहेत. 10 काय शेकडो देव आहेत. जो जो जयाचा घेतला गुण त्यातो काय म्हणतात केला गुरु जाणं वगैरे असं ते रामदासांचं आहे. जग संपूर्ण गुरु दिसे. अरे आम्हाला जिथे आदरार्थी वाटेल तिथे आम्ही पाय धरतो, आम्हाला लाज वाटत नाही. पण तुमचा अल्लाह असतो तो सोडून कुठे नतमस्तक व्हायचं नाही. म्हणून एका मुस्लिम मित्राशी माझा वाद झाला होता. त्याला म्हटलं रे दिवसात 5 वेळ का बोंबलता रे तुम्ही? अल्लाह अकबर, अल्लाह ग्रेट आहे, का बोंबलता? तू मला कधी ऐकलं हनुमान ग्रेट आहे, गणपती ग्रेट आहे? मी ओरडतो नाही. त्यालाही माहिती तो ग्रेट आहे, त्यालाही माहिती, मलाही माहिती आहे. आम्हाला ओरडून सांगावं लागत नाही. पण तुम्हाला रोज सांगावं लागतं कारण तुमच्या मनात शंका आहे की तो खरंच ग्रेट आहे का. फरक तिथे पडतो मित्रांनो. हे बोलता आलं पाहिजे आपल्याला, हे बोलता आलं पाहिजे. पण हे बोलण्यासाठी मी कुराण वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं. पण आपल्याकडे हा असं चालतं, उडवाउडवी उडवाउडवी करायची. म्हटलं 5 वेळ का बोंबलतो सांग ना. त्याला माहिती नसतं, त्याला माहिती नसतं. माझा एक मित्र आहे, त्याला मी असंच, मुस्लिम मित्र आहे, त्याला जमिनीवर आणलं होतं बरोबर. म्हटलं मला तू हदीसमध्ये किंवा कोरोनामध्ये टोपी घातली पाहिजे, बुरखा वापरला पाहिजे, हे कुठेही दाखव. शेवटी त्याने कबूल केलं, मलाच जास्त इस्लाम माहित नाही. आणि आईन्स्टाईनचं एक फार सुंदर वाक्य कोट मला आवडतं. मूर्ख लोक भयंकर आत्मविश्वासाने भारलेले असतात आणि बुद्धिजीवी कायम गोंधळलेले, कन्फ्युज्ड असतात. राहुल गांधींचा आत्मविश्वास बघण्यासारखा असतो मित्रांनो. केवढा आत्मविश्वास आहे. तो विष्णूच्या मंदिरातला शंकराचा फोटो दाखवू शकतो. किती गमतीशीर गोष्टी असतात आणि सगळे दाखवतात, सगळे दाखवतात. तेव्हा तुम्ही त्याखाली दबून किती जाणाऱ्याला महत्वाचं. मला विचारतात ना, तुझी बायको कपाळाला कुंकू लावत नाही, मंगळसूत्र घालत नाही. म्हटलं हो, मग तू कसला हिंदुत्व दे? म्हटलं मला मुसलमान किंवा ख्रिश्चन व्हायचं नाही म्हणून मी हिंदू आहे. आणि हिंदू अल्टिमेटली भारतीय असतो. म्हणून मला आम्ही शंकराचार्याच्या पाया पडू मठात जाऊन, पण शंकराचार्याने आमच्या राजकारणात लुडबुड करायची नाही. तुमचा मौलवी किती करतो? तुमचं धर्मांध राजकारण आहे, आमचं नाही. माझा मताचा अधिकार आहे आणि मला देव नाकारण्याची सुद्धा मुभा माझा हिंदू धर्म देतो. मी नास्तिक असलो
तरी मी हिंदू असू शकतो. तुमचा धर्म नास्तिक असण्याला परवानगी देतो का? सांग मला. कारण पुराणामध्ये नास्तिक हा काफिरापेक्षा डेंजर म्हटलेला आहे. आता हे समोर त्यांनी वाचलं ना, मौलवी बडबडतोय हे लोक सुरू होतं. त्यामुळे इथे तुम्हाला ठणकावून उत्तर देता आलं पाहिजे. आणि काही वेळेला चुकीचं दिलं तरी द्या, पण अभिमानाशिवाय माणूस म्हणून जगता येत नाही मित्रांनो. आपण माणूस आहोत ना, आपलं सगळ्यात मोठी ताकद आपल्या मेंदूमध्ये आहे, आपण विचार करण्यामध्ये आहे. आणि मी अजिबात निराशावादी नाही मित्रांनो. एक ठेच बसली चांगलं आहे, कारण हिंदूला डिवचल्याशिवाय हिंदू मैदानात लढायला येत नाही. आमच्या देशातल्या पूर्वापार राजांनी दुसऱ्या देशावर आक्रमण केली नाहीत, पण अंगावर आले, त्यांना शिंगावर घेतलं. मित्रांनो, पैगंबर मोहम्मदाच्या मृत्यूनंतर इस्लामी फौजांनी अर्धा आफ्रिका पादाक्रांत केला, व्हिएन्नापर्यंत जाऊन अर्धा युरोप कव्हर केला, इराण गेला, इजिप्त गेला. इजिप्त हा ख्रिश्चन देश होता, कॉप्टिक ख्रिश्चॅनिटी होती तिथे. अफगाणिस्तानातला बौद्धिझम संपला, पण एक सिंध प्रांत कन्वर्ट व्हायला 700 वर्ष गेली. 700 वर्ष गेली एक सिंध प्रांतासाठी. का माहिती आहे तो? की आमच्याकडे हिंदू धर्माचं राज्य नव्हतं. आमच्याकडे कुठलं पुस्तक प्रामाण्य, काय ते पुस्तक प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य नाहीये. मी वैष्णवाचा आदर करतो, तो माझ्या शैवत्वाचा काय तो आदर करतो. परस्पर सामंजस्य, म्हणून ते शाही इमामाचं उत्तर लक्षात ठेवा की हा देश हिंदू आहे म्हणून सेक्युलर आहे, म्हणून सगळे अल्पसंख्य इथे सुरक्षित आहेत, त्यासाठी जिजिया भरावा लागत नाही. इस्लामी धर्म राजकारणानुसार ज्याला इस्लाम पाळायचा नाही त्याला इस्लामी राज्यामध्ये कर द्यावा लागतो. तुझा गैरलागू धर्म तू पाळतोयस, त्याची मुभा दिली, त्याचा दंड म्हणून भरायचा तो जिजिया कर असतो. मित्रांनो, आपल्या मुलांना नातवंडांना जिजिया भरायला लागायला नको असेल तर हिंदुत्व जपलं पाहिजे, हिंदुत्व सुरक्षित केलं पाहिजे. आणि आज ज्याच्या खांद्यावर तो ध्वज आहे त्याचे हात मजबूत केले पाहिजे. लढाईमध्ये आपला सेनापती जो निर्णय घेतोय त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावून सैनिक होता येत नाही. त्या गलवान खोऱ्यामध्ये लडाखच्या आपले 22 सैनिक मेले, पण मरण्यापूर्वी त्यांनी 43 का 44 चिनी मारले होते आणि हातात हत्यार नव्हतं. बिन हत्याराच्या लढाईत आपल्या 22 लोकांनी दुपटीने त्यांचे मारले. तेव्हा चिनी सरकार इतकं घाबरलं की त्या डेड बॉडीज न्यायला सुद्धा ते येत नव्हते. मला याविषयी कुतूहल होतं, कसली लढाई आहे? बिन हत्याराची लढाई, कारण तो डिआर्म झोन होता, तिथे हत्यार वापरायचं नाही. तर मला एक माझा कर्नल खाजगीवाले म्हणून मित्र आहे, ब्रिगेडियर आहे, सॉरी आता ब्रिगेडियर, त्याला विचारलं कसं काय शक्य आहे रे? तर तो म्हणाला चिनी सैनिकांनी एक चूक केली. तो म्हणाला काय चूक केली? नाही, त्यांनी तो सुरेश बाबू होता ना कर्नल, तो पहिला मारला गेला. म्हणलं मग तो हे सैनिक असतात भारतीयांचे, त्यांचा जो इमिजिएट कमांडर असतो तो त्यांचा बाप असतो आणि ही त्याची पोरं असतात. त्यामुळे सरकारकडून काही फतवा आला तरी तो कर्नल आपल्या पोरांना हात लावू देत नाही. आणि एकदा बाप पडला, सुरेश बाबू पडला, मग ह्यांना आवरणार कोण? जनरल व्ही.के. सिंग गेला तरी ते आवरणार नाहीत त्याला, ते सैनिक आहेत ते अक्षरशः तुटून पडले, कारण सेनापतीवर विश्वास असतो. आज या हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लढाईमध्ये जर आपला सेनापती मोदी असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या कुठल्याही निर्णयावर प्रश्नचिन्ह लावायचं नाही, तर ही लढाई लढता येते. तुमच्या मनात शंका असेल, प्रश्न असतील, तर तुम्ही लढू शकणार नाही. तो तुम्हाला शोले सिनेमा आठवत असेल, तो कोण, तो जय आणि वीरू, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र समोर असतात आणि त्या ठाकूराच्या समोर बंदूक पडलेली असते आणि ते डाकू त्याला बोलत असतात. तेव्हा अमिताभ बच्चनला आणि त्या वीरू जयला काय तो राग येतो. ते गेल्यावर तो म्हणतो तू बंदूक का उचलली नाही? तेव्हा त्याच्या खांद्यावरची शाल तो सोडून देतो आणि दिसतात की त्याला हात नसतात. बंदूक असून उपयोग नाही, हात असावा लागतो.
त्या मनगटामध्ये शस्त्र उचलण्याची हिंमत पाहिजे आणि तेवढ्यानेही भागत नाही, ते हत्याराने शत्रूला परास्त करण्याची इच्छा मनामध्ये असावी लागते. ती इच्छा मनामध्ये असते तेव्हा 22 लोक 43-44 शत्रूच्या सैनिकांना मारू शकतात. आपण गाफील राहिलो, कारण आपण सगळी लढाई सेनापती लढेल म्हणून बसलो, तिथे आपण गाफील राहिलो. आणि याचं सोपं उत्तर सांगतो मित्रांनो. 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, तो वर्ल्ड कप जिंकला भारताला मिळाला, पण मी लोकप्रभेमध्ये तेव्हा लेख लिहिला होता, भारत जिंकलेला नाही, विश्वचषक स्पर्धा भारत जिंकला नाही, वेस्ट इंडिज हरलाय. आणि त्या हरण्याचा परिणाम म्हणून आपण जिंकलेले दिसतोय. आणि मित्रांनो, त्यानंतर 1 महिन्याच्या लॉईड टीम घेऊन भारतात आला आणि 6च्या 6 वनडे आपल्याला हरवल्या. तेव्हा आज ज्यांना विजय वाटतोय त्यांनी विसरू नये, ते जिंकलेले नाहीत, आम्ही हरल्याचा तो परिणाम आहे. पण पुढच्या लढाईत आपण दत्ताजी शिंदे होतो. दत्ताजी शिंदे मराठे शाहीतला त्या दिल्लीच्या रस्त्यावर पडला होता आणि अब्दाली त्याला विचारतो, दत्ताजी आप क्या करोगे? तुम्हाला बचेंगे तो और भी लढेंगे. मित्रांनो, हेच अहमदाबादच्या वर्ल्ड कप मध्ये झालं. 10 प्राथमिक स्पर्धेतले सामने जिंकले, फायनलला हरलो. पण तोच रोहित शर्मा, तोच विराट कोहली, तोच कोणतो बुमराह हे जर हातपाय गाळून बसले असते तर 2-3 महिन्यानंतर अमेरिकेत जो झालेला 2020चा वर्ल्ड कप झाला तो आपण जिंकू शकलो नाही. टीम तीच होती, पण 4 महिन्यांनी परत एकदा वर्ल्ड कप झाला, वेगळ्या फॉर्मॅटचा झाला, पण आपण जिंकलो, कारण हातपाय गाळून बसलो नव्हतो. हातपाय गाळू नका, बचेंगे और भी लढेंगे. मित्रांनो, एवढे थांबतो. नमस्कार.